नमस्कार, मी कृष्णकांत गुरुजी. यावर्षी नक्की वटपौर्णिमा कधी आहे, केव्हा आहे व उपवास कधी करायचा आहे असे बरेच जण मला मेसेज किंवा फोन करून विचारत आहेत. सर्वांना मी सांगू इच्छितो की यावर्षी 10 जून 2025 मंगळवार या दिवशी वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा ही दुपारी 11:36 सुरू होत असली तरीसुद्धा या दिवशी सूर्योदयापासून दुपारी 1:30 पर्यंत वटपौर्णिमेचे पूजन करावे असं दाते पंचांगमध्ये उल्लेख आलेला आहे. तसेच हे पूजन केल्यानंतर आपण उपवास जो आहे हा सोडू शकता. जे काही उपवास आपल्या प्रथेप्रमाणे करत असतील त्यांनी दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा असा काही ठिकाणी पद्धती आहे. काही ठिकाणी संध्याकाळी उपवास सोडावा असाही नियम आहे. तर मी सर्वांना सांगू इच्छितो की आपण दिवसभर उपवास शक्य असेल तर करून आपण वडाचे पूजन करत असताना वडाचा जो मंत्र आहे त्या मंत्राचा पाठ जरूर करावा. तो मंत्र असा आहे की सावित्री ब्रह्मसावित्री सर्वदा प्रिय भाषिणी तेन सत्येन मां पाहि दुःख संसार सागरात अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्यते यथा योगो तथास्माकं भूयात जन्मनि जन्मनि. या ठिकाणी नवरा बायको या दोघांवरती बरेच टीका, बरेच चेष्टा किंवा बरेच हास्याच्या गोष्टी घडत असतात. तर मी सांगेल की ही जी महिला माता भगिनी आपण वडाची पूजा करत असतो की 7 जन्म आपल्याला हाच नवरा मिळावा म्हणून, पण त्याचबरोबर माझ्या दुःखामध्ये, संसारातल्या दुःखामध्ये मी पूर्णपणे सहभागी आपल्या पतीशी, आपल्या घराशी असेल. व तसेच अवियोगो म्हणजे काय की रोज ज्या योगामध्ये रोज काही दुःख असतील या दुःखामध्ये तसं सत्यवानाबरोबर सावित्रीनी ते दुःख हरण करण्यासाठी यमलोकापर्यंत पोहोचली, तसं मी सुद्धा सावित्री होऊन सावित्र्या सहितच येते म्हणजे मी साहित त्याच्यावर असणार आहे. तसेच मी रोज सर्वदा प्रिय भाषिणी म्हणजे रोज मी आपल्या घरामध्ये कुटुंबासोबत नवऱ्यासोबत प्रिय भाषण रोज करणार आहे असं या ठिकाणी संकल्प करायचा आहे. असाच मंत्र या ठिकाणी दिलेला आहे. व शेवटी काय सांगितले, भूयात जन्मनि जन्मनि, भूमीवरती जन्म होऊन माझा तो जन्म कसा मोक्षापर्यंत जाईल, माझ्या कुटुंबात कसा जाईल याचा मी जास्त विचार करणार आहे असा संकल्प करून मंत्र म्हणून आपण सर्वांनी या वटाचे पूजन करावे व वटपौर्णिमा साजरी करावी. धन्यवाद. कृष्णकांत गुरुजी, पुणे. नमस्कार.